2025 हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी अत्यंत वाईट ठरलं आहे। यावर्षी अनेक दिग्गज कलाकार काळाच्या पडद्याआड गेले। आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या कलाकारांना निरोप देणे रसिक प्रेक्षकांना खूपच धक्कादायक होते। चला तर व्हिडिओद्वारे जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार। योगेश महाजन मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये आपला अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते योगेश महाजन यांचे 19 जानेवारी 2025 रोजी निधन झाले। ते त्यावेळी शिवशक्ती या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी उमराव गावमध्ये होते। तिथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली। त्यावेळी ते 49 वर्षांचे होते। मुंबईचे शहाणे, संसाराची माया, जेता, हिरवं कुंकू या मराठी चित्रपटात आणि अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं। योगेश यांच्या पश्चात पत्नी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे। संतोष नलावडे मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते संतोष नलावडे यांचे 24 फेब्रुवारी 2025 रोजी रस्ते अपघातात निधन झाले। त्यांनी अप्पी आमची कलेक्टर, मन झालं बाजीन, कॉन्स्टेबल मंजू, लागेर झालंची, लाखात एक आमचा दादा यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं। नांदेडमध्ये दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी घसरली आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली। हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। त्यावेळी ते 49 वर्षांचे होते। डॉक्टर विलास उजवणे मराठी मालिका आणि सिनेमा गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे 4 एप्रिल 2025 रोजी निधन झाले। हृदयविकाराच्या झटक्यामुळे वयाच्या 61व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे। त्यांनी जवळजवळ 110 सिनेमे आणि 140 मालिकांमध्ये काम केलं होतं। 4 दिवस सासूचे, वादळवाट, दामिनी या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी केलेलं काम विशेष गाजलं होतं। प्रकाश भेंडे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रकाश भेंडे यांचे 28 एप्रिल 2025 रोजी निधन झाले। मृत्यूसमयी ते 83 वर्षांचे होते। मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांचे ते पती होते। त्यांच्या पश्चात आता त्यांना प्रसाद आणि प्रसन्ना हे 2 मुलगे आहेत। भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलत का, प्रेमासाठी वाटेल ते, आई थोर तुझे उपकार असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले। माधव वजे ज्येष्ठ अभिनेते माधव वजे यांचं 7 मे 2025 रोजी निधन झालं। त्यावेळी ते 86 वर्षांचे होते। त्यांच्या मागे आता पत्नी, मुलगा, सून, नातवंड असा परिवार आहे। माधव वजे यांनी श्यामची आई सिनेमातील श्यामची भूमिका अजरामर केली होती। याशिवाय त्यांनी वैनीच्या बांगड्या, 3 इडियट्स, डिअर जिंदगी, छप्पर फाडके अशा अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे। आशिष उबाळे प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी 17 मे 2025 रोजी वयाच्या 98व्या वर्षी आत्महत्या केली। नागपूरमधील रामकृष्ण मठात गळफास घेऊन त्यांनी स्वतःचे जीवन संपवले। उबाळे यांनी आर्थिक कारणामुळे आत्महत्या केली। त्यांनी गजरा, अग्नी, एका श्वासाचं अंतर, किमयागार, चक्रव्यूह अशा मालिकांचं दिग्दर्शन केलं। तसेच त्यांनी गार्गी, आनंदाचे डोही आणि बाबूरावला पकडा अशा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं। विवेक लागू मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे 19 जून 2025 रोजी निधन झाले। त्यावेळी ते 71 वर्षांचे होते। विवेक लागू हे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते। आता त्यांच्या पश्चात अभिनेत्री मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे। त्यांच्या 4 दिवस सासूचे, हे मन बावरे या मालिका विशेष गाजल्या होत्या। तुषार घाडीगावकर लोकप्रिय मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने काम मिळत नसल्यामुळे 20 जून 2025 रोजी आत्महत्या केली। त्यावेळी तो 34 वर्षांचा होता। त्याच्या पश्चात त्याला बायको आणि आईवडील आहेत। लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, सुखाच्या सरींनी, हे मन बावरे या मालिकांमध्ये त्याने काम केलं होतं। तर बाहुबळी, उन्हाळ, झोंबिवली या चित्रपटांमध्ये तो झळकला होता। ज्योती चांदेकर दिग्गज अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या 69व्या वर्षी दुःखद निधन झालं। काही दिवसापासून त्या आजारी होत्या आणि आता त्यांचे निधन झाले। त्यांच्या पश्चात त्यांना 2 मुली आहेत। एक म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि त्यांच्या दुसऱ्या मुलीचं नाव पौर्णिमा आहे। त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारत होत्या। याशिवाय त्यांनी बिंदास, सुखांत, गुरु, लक्ष्मीची पावले या चित्रपटात काम केलं आहे। अच्युत पोद्दार ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोद्दार यांचे 18 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले। वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पश्चात 2 मुली, एक मुलगा, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। त्यांनी आक्रोश, अर्धसत्य, तेजाब, दिलवाले, वास्तव, दबंग 2, व्हेंटिलेटर आणि 3 इडियट्स अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय। बाळ कर्वे दिग्गज अभिनेते बाळ कर्वे यांचे 28 ऑगस्ट 2025 रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय 95 वर्ष होते। बाळ कर्वे यांनी दूरदर्शनवरील चिमणराव आणि गुंड्याभाऊ या मालिकेत साकारलेली गुंड्याभाऊची भूमिका चांगलीच गाजली होती। तसेच जैत्री जै, सुंदरा सातारकर, चांदोबा चांदोबा भागलास का, चटक चांदणी, लपंडाव, बन्याबाबू अशा सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या। प्रिया मराठे
अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचे कॅन्सरमुळे निधन झाले. 31 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या केवळ 38व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली. पवित्र रिश्ता, उतरन, कसम से, बडे अच्छे लगते हैं अशा हिंदी मालिकांमधून ती घराघरात पोचली. याशिवाय 4 दिवस सासूचे, तू तिथं मी, ऑलमोस्ट सुफा संपूर्ण, येऊ कशी तशी मी नांदायला अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. आशिष वारंग. मराठी हिंदी सिनेविश्वातून गाजलेले अभिनेते आशिष वारंग यांचे 5 सप्टेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यावेळी ते 55 वर्षांचे होते. काही दिवसापासून ते आजारी होते आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. सूर्यवंशी, सर्कस, मर्दानी, सिम्बा, एक विलन रिटर्न अशा गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. संध्या. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे 4 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यावेळी त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांनी 2 आंखें 12 हात, जनक जनक पायल बाजे, जलबिन मछली, नृत्यबिन बिजली आणि नवरंग अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय पिंजरा या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली होती. प्रियांशू क्षत्रिय. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या हिंदी चित्रपटातील कलाकार प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री ह्याची 7 ऑक्टोबर 2025 रोजी हत्या झाली. मूळचा नागपूरचा असलेला प्रियांशू ह्याने झुंड या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. प्रियांशूचा मित्र ध्रुव साहू ह्याने छोट्या वादातून त्याचा खून केला. सचिन चांदवडे. सचिन चांदवडे या नवोदित मराठी अभिनेत्याने 24 ऑक्टोबर 2025 रोजी आत्महत्या केली. सचिनची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला असुरवन हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार होता. याशिवाय सचिन एक संघर्ष मास्तराचा या सिनेमात आणि जमतारा 2 या सिरीजमध्ये झळकला होता. दया डोंगरे. दिग्गज अभिनेत्री दया डोंगरे यांचं 3 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. त्यावेळी त्या 85 वर्षांच्या होत्या. गेली अनेक दिवस त्या आजारी होत्या. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात 2 विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी उंबरठा, नवरी मिळे नवऱ्याला, शुभमंगल सावधान, खट्या सासू नाठा सून, आत्मविश्वास, कुलदीपक, 4 दिवस सासूचे अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. अशा प्रकारे 2025 हे वर्ष मराठी मनोरंजन विश्वासाठी खूपच वाईट ठरलं आहे. यावर्षी तब्बल 17 मराठी कलाकार हे जग सोडून गेले. जर कोणता कलाकार येथे नमूद करायचा राहून गेला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच वैविध्यपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.